मराठवाड़ा के छत्रपति संभाजीनगर जिले के वड़ोद बाजार में गुरुवार की मध्य रात्रि को एक छोटे हाथी वाहन और उसके अंदर रखे कपड़े की दुकान की गठरिया में अचानक बिजली की स्पार्किंग से आग लग गई, जिसके चलते लाखों का नुकसान हुआ। बताया जा रहा है कि आग वाहन के ऊपर से गुजर रहे विद्युत आपूर्ति तार के कारण लगी। वाहन धारक कालू लक्ष्मण हाके वडोद बाजार में साप्ताहिक बाजार वाहन द्वारा कपड़े की दुकान चलाते हैं। गुरुवार की रात उन्होंने कपड़े की दुकान का गट्ठर छोटा हाथी वाहन क्रमांक MH20DE 1903 में रखा था और करीब 11 बजे सोने चले गए। रात करीब 1 से 2 बजे के बीच वाहनों की जलते हुए हिस्सों की आवाज आने लगी। वह आवाज सुनकर जाग गए। इसके बाद उन्होंने शोर मचाया और नागरिकों की मदद से आग बुझाने का प्रयास किया, लेकिन इसमें छोटा हाथी वाहन जिसकी कीमत लगभग 4 लाख और कपड़े की दुकान से 7 से 8 लाख रुपए, जिससे 12 लाख तक का पूरा नुकसान हुआ है। और दुर्भाग्यपूर्ण बात यह है कि 1 महीने पहले ही कालू मस्के के पिता लक्ष्मण मस्के की बिजली का झटका लगने से मौत हुई थी। घटना के बाद विद्युत अभियंता गुजर ने घटनास्थल का दौरा किया। आज तक विद्युत विभाग ने कोई कार्रवाई नहीं की। नागरिक मांग कर रहे हैं कि सरकार परिवार को तत्काल सहायता प्रदान करे। रात्रीची गाडीला आग लागली बरं का, MSC बोर्ड इस भरपाई भरून देण्यात यावी। रात्री आम्ही गाडी चालवतो 2 वाजता। हे किती नुकसान झालं असं अंदाज? ते झालं नुकसान 12 लाख नुकसान झालं त्याचं। तर हा विद्युत शॉकमुळे ज्या कुटुंबाला नुकसान झालेलं आहे, हां, याच्या पहिले त्या संदर्भात तुमची काय मागणी आहे? याच्या पहिले त्याचे वरील वारले ते शाट लागून बी कारण आता बी ते शाटनं गाडी छिडकली, आपलं नुकसान झाली 12 लाख रुपये नुकसान झालं त्याची। शासनाकडून त्याचं भरपाई मिळत द्यावं त्याला, तिनं द्यावं त्यानं शासनानं। काळू लक्ष्मण मस्के वडोद बाजार बुधवारी रात्री मध्यरात्री 1 वाजेच्या दरम्यान आमची गाडी आणि कापडाचं दुकानाचा माल आम्ही इथं संध्याकाळी उभी केली आणि रात्री झोपलो 10:30-11ला आम्ही इथून झोपलो समजा। आणि रात्री 1 ते 1:30 वाजेच्या दरम्यान अचानक गाडी पेटलेली दिसली। त्याच्यामुळे ते जे पेटलेलं आवाज फाट आवाज आल्यामुळं आम्ही आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलवलं आणि गाडी विझवण्याचा प्रयत्न केला। आमचं तासभरात 20 लोकांनी जवळपास भांड्याने पाणी आणून टाकून ती गाडी विझवली। या आगीच्या याच्यात आमची टाटा छोटा हत्ती AC गाडी कमीत कमी 4 लाख रुपयाची आणि दुकानातील कपड्याच्या दुकानाचा माल हा 6 ते 7 लाख रुपये, असं एकूण 10 ते 11 लाख रुपयाचं आमचं काल आगीत नुकसान झालं। शासनाकडून आम्हाला याची भरपाई मिळावी आणि 1 महिन्याभरापूर्वी आमच्या वडिलाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाला। या दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे आमच्यावरती हे 2 संकट कोसळले। ही जी आग लागली ही कशामुळे लागली शक्यता आहे, असं काय अंदाज आहे? या गाडीच्या वरती एक MSCBचं मीटरचं वायर जातं, ते कटलेलं आहे, त्याच्यामुळं आग लागलेली असू शकते। स्पार्किंग होऊन? हां, स्पार्किंग होऊन। आणि याच्यामध्ये आमचं दुकान म्हणजे पूर्ण जळून खाक झालं आहे। मीडिया 9 के लिए छत्रपति संभाजीनगर से संवाददाता फिरोज खान की रिपोर्ट।